विदर्भाचे कोणतेही प्रश्न सरकारने सोडवले नाही। अधिवेशनात मंत्री सातत्याने अनुपस्थित आहेत। विरोधकांच्या मुद्द्यावर उत्तर द्यायला मंत्रीच अनुपस्थित। ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी टोला लगावलाय। सोबत शिवसेना नेते भास्कर जाधव सर आहेत। सर, आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, मात्र अनेक वेळा मंत्री जागेवर नसल्या कारणाने प्रश्नाची उत्तरे मिळत नव्हती। स्वतः सत्ताधारी पक्षातलेच आमदार म्हणाले की या मंत्र्यांवरती बिबटे सोडायला लागतील। आता असं आहे की आम्ही जेव्हा ओरडत होतो की अधिवेशनाकरता, प्रश्नोत्तराच्या तासाला, चर्चेकरता मंत्र्यांना बसायचे आदेश द्या म्हणून आम्ही सांगत होतो। मग विधानसभा अध्यक्ष असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांचे गटनेते असतील, त्यावेळेला आमची चेष्टा केली जायची। एक कोणतरी कॅबिनेट मंत्री आहे ना, आणखीन काय करायला पाहिजे। शेवटी म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो हे आता सत्ताधारी पक्षांच्या लोकांच्या देखील लक्षात आलेलं आहे की पहिल्या दिवशी सांगितलं होतं हे महाराष्ट्राला काही देण्याकरता, महाराष्ट्रातल्या जनतेला काही देण्याकरता, खास करून विदर्भाच्या जनतेला काही पदरात टाकण्याकरता हे अधिवेशन नाहीच आहे। हे अधिवेशन केवळ आणि केवळ पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याकरता, कारण अधिवेशनाशिवाय त्या मंजूर करून घेता येत नाहीत आणि म्हणून पुरवणी मागण्या मंजूर करून घ्यायच्या आणि उद्याच्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, त्या निवडणुकीला सरकारी पैसा वाटून लोकांची मतं घ्यायची आणि सत्ता मिळवायची, याच्याकरताच हे अधिवेशन होतं। आणि ते माझं विधान खरं ठरलं। अनेक वर्ष दिल्लीमध्ये काम केलेलं आहे, त्यांचा अनुभव मोठा आहे, दांडगा आहे आणि ते उथळ वक्तव्य करत नाहीत। ज्या अर्थी पृथ्वीराज बाबांसारख्या माणसानं हे विधान पुन्हा पुन्हा केलं, त्या अर्थी निश्चितपणे ते गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि म्हणून 19 डिसेंबरची आपण वाट बघूया। कॅमेरामन राजेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।